सुप्रभात मित्रांनो, रामकृष्ण एक काकडा चालू. आपण बसून मृदंग वाजवाला रामकृष्णारी मंडळी. आता झालंय काकडा, आता निवांत. आता या कॉफी प्यायला सर्व मंडळी. आता काही मंडळी दर्शन गेलेत, काही मंडळी आहेत. आता आपण काळा होईपर्यंत तर आहोत. सर्व मंडळी बघायची या कॉफी प्यायला. रामकृष्णारी मंडळी घेतली कॉफी बनवायला. आणि आमचा किलोण्याचा दादा चालला. मला बोलला होता कालेपर्यंत थांबेल, पण आता चालला लगेच. रामकृष्णारी सुखरूप जा, गेल्यावर फोन कर. तर मंडळी रामकृष्णारी या परत एकदा कॉफी निशांत दादाची आजची. बघा कसं बनवतंय. कशी झाले गाडी. मग आणि आणला या चिप्स, कारण का आज दादा बोलतो सोमवार, बोलतो मला कडक उपास आहे बोलतो. अशी जर पोरं कडक उपास धरायला लागली ना, झाला लवकर झाला कल्याण डोंबिवली होईल त्याला. रामकृष्णारी मंडळी, मी पुन्हा येतो स्वागत करतो आपल्या आपल्यामध्ये. आणि निशांत दादा जो एकटाच थांबलाय आता माझ्यासोबत काल्याच्या कीर्तनाकरता. आपली पण आहेत म्हणजे तिकडे तुळची वाणी आहेत, तिकडे ते आईच आहेत. आणि दादा अजून ब्लॉग एडिट करतो. कुठला बोलतो देऊच आहे. देव अजून देवरून निघालो नाही. अजून देवावरून निघालो पंढरपूरला. आम्ही पंढरपूरला बसलोय. अजून देऊचा एडिट करतोय. तर मी आता विश्रांती करतो, कारण का मला आज जायचं दर्शनासाठी. आता एकदा 4-5 दिवसात एडिट करतो, एकदा एक्सपोर्ट करतो. आज रोज असं बोलतो रोज. पण अजूनपर्यंत आत्ता देऊ पोचलाय. मग आज देववरून तो आकुर्डीला पोचल, मग बाकीचं पुढं. चला रामकृष्णारी करतो विश्रांती. भेटू आपल्याला रात्रीच्या जेवणाला. म्हणजे आज उपवास होता बोलून खिचडी घाली, त्याचा काय मी दाखवलं, कारण खिचडी नव्हती त्या मुलट्या उकडलेल्या. काय त्या आमच्या अमोल सर आणतात ना, तसल्या त्या मुलट्या उकडलेल्या. ते मला ना पटत. ते अमोल सर भारी आणतात उकडल्यानंतर. चला रामकृष्णारी. तर ही आपली मंडळी. चला रामकृष्णारी मंडळी. चहा प्यायला चहा घेऊन आले. कशी सोय निशाम भाऊची पण झाले. निशाम भाई ब्लॉग एडिट केली होता. कोणतरी चहा दिला तर लगेच चहा भेटला निशाम भाईला. आणि आमचे यशवंत दादा चालले गॅस भरायला. आम्ही आता मस्त चहा पितो, आराम करतो आणि मस्त जातो हरिपाडाला. रामकृष्ण मंडळी. आपण तर बिला सुकून जायचं काय भाकरी बुजायची तयारी चालू का. आज चवलीची भाजी ना भाकरी. आमची ताई कशी लागली बच्चे ताई बघा, अशी आमची भाकरी बुजायला तयार करतं. स्वाती ताई काहीतरी कार तर दिसती काहीतरी. आणि इकडं पुऱ्यांची तयारी आहे. लाडू काढायला लागेल नको. लाडू बनवला तुम्ही, मला पण शिकव. आईने आता असं लाडू बनवून घेतलं. आणि आईने बघा इथं करंजा बनवल्या. मम्मीने बघ कशा करंजा बनवून घेतल्या. नाही आई बघ लगे व्यवस्थित करून दाखवते. बा बोलतो मिनी बनवले ना, आमच्या मम्मीने बनवल्या. नाही आईला काय एकदा मिनी बनवल्या. नाही आमच्या हांडवाली जुनी आई एकदम पहिली हो आई, आमच्या हांडवाली आई. मंडळी आज आहे लाडू. आणि आमची उरणची आई परदेशी आई. कालुंद्राची मोदक बनवतात. कालुंद्राची आई. नाही आमच्या आत्या. अशा प्रकारे सर्व चालू आहे जेवण बनवायचं. तर चला आपण जाऊ, फ्रेश होऊ आणि हरपडायचं तयारी करू. रामकृष्णारी मंडळी. मी आलो दादा सोबत फिरत ते बोलतो बाजारामध्ये खरेदी करायचे. तो तांबडा मारुती कुठे. तर हा आहे श्री 11 रुद्र मारुती मंदिर. इथे नंदी आहेत आणि मारुतीराय आमचं. हा मारुतीराय इथे आहे. आणि असंच तुम्हाला इकडे
आणि दादा नामदेवाच्या पायरीकडे म्हणजेच आपल्या विठ्ठलाच्या मंदिराकडे जातो आराम. ओके, तर आता बघू दादा काय खरेदी करतो. माझं राहायचं दर्शन झालं. रामकृष्ण. निकाल निकाल. हा कुठे उभा आहे? पांडुरंगाच्या नाही, याच्या अंगातली मस्ती काही जात नाही. अख्ख्या वारीमध्ये मस्ती करत होता. आता काळजी कीर्तन जमले तरी त्याचा एंटरटेनमेंट चालू आहे. चला रामकृष्ण हरी मंडळी. आम्ही आरपाट टाकून गेलो होतो थोडा इथे पुढे. बापाला घाबरेल तर दुसऱ्याला काय घाबरेल? असं त्यांची शिकायला. आता हा शब्द आम्ही कुणालाच बोलू शकत नाही, कारण काय त्यांचा म्हणण्याविषयी संपला. म्हणणं आहे आमचं म्हणणं एकच हरिनामाला आलं ना, हरिनाम करा. आलं तर कार्य पूर्ण झालं पाहिजे. आपण इथं लागलं काल कीर्तन थांबलं पाहिजे, हरिपाठाला नाही, कसे काय आकडे नाही, कसे थांबले काय पाहिजे. मोठमोठी गबलेट आहे. हे तुम्ही कसले सदस्य घेतले? सचिन दादानी मोठा टॉपिक चढलाय. हा निवड चुकीची आहे. शिकायला पाहिजे, काय नाही म्हणलं, शिकायला पाहिजे, शिकत राहिलं काय पाहिजे. गोष्टी शिकायला ओके, मटणखंड घ्यायला पाहिजे, काय करायचं आहे काय नाही. चालेल. मी नाही काय बोलत. युट्यूबला जाणार आहे. पाहिजे. कसे जातोय पहिला सरपंच, नंतर काय बोलतात त्याला आमदार, खासदार असं होतं. पहिलाच काय माहिती का, पहिला काय होतं, सदस्य होतं हा ग्रामपंचायतचा, हा नंतर सरपंच होतं, हा. नंतर मग तो आमदार होतं, नंतर खासदार होतोय. आमदार 4 वेळा झाल्यावर तो खासदार होतं, आणि खासदार 4 वेळा आल्यावर तो मुख्यमंत्री होतं. पद्माकर महाराज सुरुवातीला कार्याध्यक्ष होते, हा. नंतर सचिव झाले, नंतर पहिले उपसचिव होते, नंतर सचिव झाले, नंतर अध्यक्ष झाले. असाच प्रवास यांना करायचा आहे पेटकरांना. त्यांच्या लक्षात येत नाही काय बोलायचं. आम्ही सांगायला गेलो ते टांगायला होते. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी. तर मी तर नव्हतो आज हरिपाडाला, तर त्यामुळे दादा माझे खूप ओरडले. तुम्ही इकडे बघतो तर काय शोभाई मस्त पैकी बनवते भाजी. आई कसली भाजी बनवतात? आईने पण इग्नोर केलेला आहे. आईला कारण का दांडा मारत आहे. आई बोलतो बारके दांडे होणार नाही, तर आईने आणला मोठा दांडा. आई कसली भाजी आहे? आई मेथीची भाजी बनवतो इथे मस्त आहे की बघा या मेथी खायला. आणि दादा इथं कांद्याला फोडणी तारका दिलेला आहे. सांबार बनवायचं, आज सांबार आहे दादा म्हणतोय. आणि इथे मेथीची भाजी आहे, आणि इथे चपात्या झालेले. अजून मेथी निवडली ना, फक्त टाकायची राहिली. मंडळी तुम्हाला दाखवतो कशी झाली मेथी भाजी. एक नंबर असेल तुम्ही दररोज घालतो, मग मला माहिती आहे. चला या वारीला रामकृष्ण हरी. आई ती मेथी धुवते एकदम व्यवस्थित पद्धतीने, बघू शकता कशी डावलंय. आई बरोबर मेथी धुवते. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंडळी. जेवण आजचं जेवणाचं अन्न आहे जिरा राईस, फ्राईड राईस. आणि आई म्हणते वाराला गेलो होतो पण रामकृष्ण हरी. शोभाई काय आज जेवायला? आज आमचं वरण भात, चणा डाळ, मेथीची भाजी, लाडू आहे, भाकरी आहेत, पापड आहे. आज सांबार आहे आई. असं सांबार वरण सांगायचं. वरण सांगायचा. आई बोलतो वरण सांगायचं बोलतो. चला रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी मंडळी. जसं मी तुम्हाला दाखवत होती जेवण वाढायला, तर तेवढ्यात आई बोलली जेवण. तर आज आहे सांबार, भात, चण्याची डाळ, मेथीची भाजी, पापड, भाकरी आणि करंजा होत्या. मला नाही त्या मम्मीने नाही घेतलं. चला रामकृष्ण या जेवायला मंडळी. रामकृष्ण हरी मंडळी. आपण लागलो दर्शन लाईनीला, आणि ही आमची आई आहे. ही मागच्या लोकांना पुढे जाऊन दे नाही, तुम्ही बघू शकता. आणि आमचा निशान. चला रामकृष्ण. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर आम्ही लागलो आहे लाईनला मगाचपासून. सगळी मंडळी उभे आहेत, काही मंडळी बसलेत. ही आमची मंडळी आहे शिताई. सत्तेकडं असतं यांचा चाललं आहे काहीतरी मास्तीचा विषय चालला आहे. या काका आहे त्यांना पुढं जायचं आहे, पण ही आई काय पुढं जाऊ दे नाही, पुढे गेली पुढे. रामकृष्ण हरी. आपण झोपूया, म्हणजे आपण चालूया दर्शनाला. पुढे दाखवतो तुम्हाला कसं दर्शन झाला. रामकृष्ण हरी. वाचवदता शिवनामा, वाचवदता शिवनामा, धर्म आत
जन्माचे अभंग वाचत होतो ते बघतो काय अजून सरळच लाईन लागली. छान दादा बसलाय रीलमध्ये, कारण का तो अभंग वाचून थोडा दमलाय. दादा पण आले दर्शनासाठी. आमची मंडळी जे माघार आली त्यांना पण आम्ही ॲड केलं. अजून आम्ही आता काय डे नाईट होतं, आमची होतं ड्युटी होते. त्याला रामकृष्ण तुला हे जे पत्राचे शेड आहे त्याच्यामध्येच 6 का 7 शेड होते मागच्या वेळी, पण यावेळी काहीच नाही. यावेळी सरळ लाईन भेटली, 2 सेट टाकले. आता बघू आता पुढे जर सेट असते तर तुम्हाला दाखवतो. चला रामकृष्ण हरी मंडळी. मी बोललो आम्हाला सेट लागणार नाही, म्हणाली लवंग खायला, लवंग दालचिनी नको आम्हाला. तर बघतो आम्ही चालत होतो तर इकडे लागले परत शेड. म्हणजे आता आमची होणार पुन्हा ऊस टाईट, पण नाही माऊली मी घातलं तोंडात आहे माझ्या लवंग ऑलरेडी आहे. तुम्हीच दिलेला आहे तो 9:30ला. तर तिकडं मंडळी कशी मधून घुसते बघा तुम्ही. हे असे लोक बाया माणसं रामकृष्ण मंडळी अशा गोष्टी होत राहतात. चालत तर आपण आलो शेडमध्ये. तो मला काय जमणार नाही, तर बघा कसा झोपाड्या झोपलाय. आमचा भारत चांगला झोपला. अजून एवढे शेड आहेत. तर रामकृष्ण मंडळी भेटू पुढे. तर रामकृष्ण मंडळी अशा प्रकारे आम्ही आणखी एक शेड टाकलेला आहे. 3 शेडमध्ये लागले. असे आम्हाला अजून 6 शेड पार करायचे आहेत. तर चला राहू दर्शन रामकृष्ण हरी. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान खूप छान. आलो त्याला घेतल्याशिवाय जाणार. लहानचे डोळे तुम्ही बघू एकदा पूर्ण काले पडलेत. जाय नाही का केला होता 8,000 आपले गोप्रो आहे. आपण लास्टला पांडुरंगाची चरण सुद्धा दाखवू. चला रामकृष्ण. आम्ही पोहोचलो शेवटच्या शेडमध्ये. हा शेवटचा शेड झाला का डायरेक्ट सरळ लाईन लागणार ती चंद्रभागेच्या तीरावरून. दादा कसा असा काय असा रामकृष्ण मंडळी. शेवटीला शेड संपले आणि आम्ही नेला. तरी पण लाईन ही भरपूर मोठी आहे, बघू शकता मागे येऊन भरपूर लाईन आहे. असं शेवट रे. तर रामकृष्ण हरी मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आम्ही अजूनही लाईनला आहोत. आता आम्ही पोहोचलोय पंढरपुरामध्ये पुंडलिकाच्या मंदिराजवळ. म्हणजे बाजूला आहे चंद्रभागा. असा सूर्य बघा असं तापलाय, आम्हाला चटकं देतोय. दादा झोपाले. हीच ती चंद्रभागा नाही आमचा रामकृष्ण हरी. नाही आमच्या मावल्या एकदम कधी कपललाय. चला रामकृष्ण हरी. आता काढू आपण थोड्या वेळेला नाही गोपुरो. रामकृष्ण ऐसे भीमा तीरा ऐसे चंद्रभागा. मला पुंडलिकाचं मंदिर मंडळी. उन्हाने लय सतवले बाबा, लय त्रास दिले. कांपाड अक्का म्हणजे आता लाल झालेला. दादा कसा वाटवला? अनपट लाल केलाय लाल गेला यानी उन्हाने. आम्ही नाही लाल गेला. का ताईला आले पकी झोप. हा हो हो हसत इकडे हे पण झोपले. आज चालल्या म्हणून चालल्या. आता चालू का नको चालू का नको चालू. चला रामकृष्ण हरी मंडळी. आपण दर्शन घेत असताना ते लागतो म्हणजे ते मुक्ताईचं संसार दाखवले. म्हणजे घरवाले कोणाचं मुक्ताईचंच आहे. आणि इथं दोन्ही पण ते महाराज उभे राहिले काही दिसत नाही. हे आम्ही आता दर्शन लाईनीला असतो आणि त्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला दर्शन लाईनीच्या मुक्ताईंचा संसार दाखवलं गेलेलं आहे. आणि आता युजली मेन लाईन आहे आपली. म्हणजे फक्त आषाढी वारी निमित्ताने असते ही लाईन, नाहीतर ते बिल्डिंगमधूनच असतं. चला रामकृष्ण. तर मंडळी आपण पुन्हा लाईनमध्ये दाखवतो. लाईनला आलोय आता. आम्ही दमलो बोलतात. ताई दमली ना तू? आले हाऊस. आता आपण जाऊ दर्शन करू. जात असं नाही तर आपल्या मागे मागे. तर रामकृष्ण. आता आपल्या मंदिरामध्ये प्रवेश होतोय. रामकृष्ण.
तर अशा प्रकारे आमचं सर्वांचं दर्शन झालेलं आहे. खूप समाधान वाटलेलं आहे, मनाला जी शांती. आणि जो आपला त्याच्यातून शॉट आहे तो राम तर शेवटीला अखेर पश्चिम द्वारातून आपला दड आहे. पश्चिम द्वारातून आपण बाहेर निघालोय. सर्वजण बसलेले आहेत. रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हालाही दर्शनाचा अनुभव देतो. तर मंडळी शेवटीला 8 वाजून 5 मिनिटात आपलं दर्शन पूर्ण झालं. म्हणजे त्याच्या अगोदर शूट घ्यायचं. रामकृष्ण हरी आमच्या मावल्या रामकृष्ण हरी. झाली अंघोळ, लगेच दर्शन झाल्यावर गंगेचं आंघोळ केलं आपण, दिलं दर्शन म्हणजे आंघोळ केली दर्शन करून निवासस्थानी पंडित महाराजांचं मंदिर आणि तिकडे पंढरपूरचा आणि द्वारकाधीशाचं. रामकृष्ण हरी मंदिर मला टिकला लावला, लयत दादा टिकला लावून घेतलंय माऊलीने. बाईचं आंघोळी आहे म्हणून थांबले. रामकृष्ण हरी मंदिर त्याचं ताईने लावलाय मस्त, एक सुंदर असा टिकला लावलाय. माऊली रामकृष्ण हरी. मी जात होतो आता विश्रांतीसाठी, तर तेवढ्यात जागा भाई मी कॉफी बनवतो, तू कॉफी पे मग विश्रांतीला जा. बघतो तर काय इकडे शोभायाने घेतात टोमॅटो कापाला आणि बच्चा दिदी कापते कांदा आणि स्वातीताई एवढं कांदा कापते की ती रडायला लागली अक्षरशः, बघू शकता. आणि राजा फक्त विरी. राजा काय गुड नाईट ना. राजा भाऊ आमचा ऐकलं नाही. रामकृष्ण.